तिजोरीत पैसा नसताना मोठमोठ्या योजनांची घोषणा कशासाठी असा सवाल विचारत याला आर्थिक बेशिस्त म्हणतात असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। निवडणुका संपल्यानंतर योजना बंद होईल असं राऊतांनी म्हटलंय। तर राऊतांनी आपलं सरकार आल्यास ही योजना बंद करू असं म्हटलंय। याची दखल भगिनींनी घ्यावी असं नितेश राणेंनी म्हटलंय। याला आर्थिक बेशिस्त म्हणतात। देश और जब राज्य चलाते हो तो फिनेंशियल डिसिप्लिन होना चाहिए। आप चुनाव जीतने के लिए आपके तिजोरी में पैसा नहीं, आपके कटोरे में पैसा नहीं, और आप बड़ी बड़ी योजना की घोषणा करते हो, उसे डिसिप्लिन नहीं कहते। कहाँ से पैसा लाओगे इस बारे में आपके पास कोई योजना नहीं है। चुनाव खत्म होने के बाद योजना आप बंद करोगे, क्योंकि सरकार भी बदलेगी, सरकार आपकी नहीं रहेगी। तो एक प्रकार से करप्शन है। हम तो ये चाहते हैं कि जो हमारी लाडली बहन है उसके खाते में 10,000 जाना चाहिए। आमचं सरकार आल्यावर ही योजना बंद करू अशा पद्धतीचं वाक्य त्या पत्रकार परिषदेमध्ये वापरलेलं आहे। हे राज्यातल्या माता भगिनींनी अतिशय काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे की आमचं एका बाजूला आमचं महायुतीचं सरकार लाडली बहीण योजना आणून आपल्याला आर्थिक सक्षम करू पाहत आहे, पण चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपल्याला आर्थिक सक्षम करणारी ही योजना महाविकास आघाडीचं सरकार बंद करेल अशा पद्धतीची मानसिकता या महाविकास आघाडीच्या नेते मंडळींची आहे।